मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी जातले कणबर्गी या गावामध्ये सिद्धेश्वर टेम्पलमध्ये. तर माझ्यासोबत तुम्ही पण चला, या मंदिरात आपण दर्शन करूया. तर या मंदिराचा डोंगरामध्ये, तर चला तर आजचं या मंदिर बघूया आपण. तर मंडळी, हो कणबर्गी गाव असं आहे. कणबर्गी गावामध्ये सिद्धेश्वर टेम्पल असं तर बघू शकता. इथं पहिलंच बोर्ड लागलेलं असं. तर इथं सरळ रस्ता गेलेला, त्या रस्त्याने जाऊचा असा. आणि ती जी डोंगर रांगा दिसता वर तुमका, त्याच्यामध्ये मंदिर असं. थांबा तुमका दाखवत आहे. तर ह्यो तो गाव असा कणबर्गी. छत्रपती शिवाजी महाराजांची छवी तुमका बघू शकता इसरच. आणि ही पहिलीच कमान लागतात. तर आत्ताच मी या सिद्धेश्वर कणबर्गी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या थिसर पोचलंय. कमान असा. तर आजूबाजूचा निसर्ग पण खूप मस्त असा. आणि बसने जर तुम्ही इलास तर बरोबर 20 ते 25 मिनटं चलत येऊक लागतलेत. आणि खूप उंचवट्याचा भाग असा. आणि डोंगरदऱ्यांच्या मध्ये या मंदिर वसलेलं असा. तर हिसरसून आता आपण आतमध्ये जाऊया. तर तुम्ही मंदिर बघू शकता. एकदम डोंगर दऱ्यांमध्ये त्याचं बांधकाम केलेलं असा. तर आता आपण इसरसून वर जाऊया. पार्किंग असा इसर गाड्यांची. तर मंडळी, आत्ताच मी या मंदिराची तिसर पोचले. तर सगळ्यात आधी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असा, जी 2011 मध्ये स्थापन केलेली असा. माका जास्ती काय माहिती नाही, पण तिचं डेट लिहिलेले असा. तर इसर असं झाडाच्या खाली. आणि या मंदिर असा. तर आता आतमध्ये आपण मंदिरात जाऊया. तर आता आपण इसरसून आतमध्ये जाऊया. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आता आपला सगळ्यात आधी या गणेश मंदिर गावताला. तर गणेश मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण आता वर मंदिराच्या दिशेने जाऊया. तर वर मंदिराकडे जाण्यासाठी हे पायऱ्या असतात. आणि दर्शन घेतल्यानंतर आपण ह्या साईडच्या पायऱ्याने खाली येऊ करा. तर गणेश मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन आता आम्ही वर जातो. तर खूप उंचवट्याचा भाग असा. आणि सगळे पायरे पण दगडाचे असतात. आता आपण मंदिर जाऊन बघूया आतमध्ये. तर खाली जे आपण गणेश मंदिर गावलं, त्याच्यामध्ये आशीर्वाद घेऊन तर मंदिर बघून आता आम्ही थोडेसे पायऱ्या चढून मंदिराच्या पायथ्याशी येलो. तर पूर्णपणे सर मोठे मोठे दगड असतात. त्या दगडांमध्ये तुम्ही बघू शकता या मंदिर असा. आणि याचा तुम्ही काम पण बघू शकता. मंदिराचं खूप अप्रतिम असा. चारही बाजूंनी डोंगर रांगा कशा असतात, उंचवट्याचा भाग असा. आणि या मंदिर पूर्णपणे उंचवट्याच्या भागावर बांधलेलं गेलं असतं. त्यासोबतच त्यांना मधमाशांची पोळी पण असत बांधलेली, म्हणजे मधमाशांनी बांधलेली असत ती. बघू शकता खूप असत. लगेच कोणाची तरी नजर जाऊ शकता मंदिरात इल्या अशी खालच्या साईडनं पूर्णपणे असत ही. आणि खाली पूर्णपणे मोठ्याच्या मोठं दगड असा. तर आता आपण ही सरसून वर जाऊया. तर या मंदिरात इल्यानंतर कोणी कचरो करू नको. आणि कचरो करणाऱ्यांसाठीचा सुंदर असा एक वाक्य लिहिलेला असा.
आता बघा मी गाढव आहे म्हणून मी मंदिराच्या परिसरात येऊन कचरा करतो. तर कोणी किसल्याच मंदिरात, ह्याच असं मंदिरात नाही, किसल्याच मंदिरात ना कचरा करू नको. बाहेर डस्टबिन वगैरे असतं किंवा कचरा टाकूची सोय असता, त्याच्यातच कचऱ्याचं विघटन केलं जातं. तर आता आपण जाऊया. मंदिर उंचवट्याच्या भागावर असल्यामुळे खाली जी सिटी असतात ती पूर्णतः मस्त दिसायची असून आणि मंदिर उंचवट्याच्या भागावर असल्यामुळे खालचं जो काही सगळं भाग असतात त्याच्यावर व्यवस्थित सगळं निसर्ग दिसतात, झाडाही असतात. त्याच्यानंतर ती त्यासाठी तिकडे सिटी असा. तर आता आपण मंदिराकडे येलो. चला तर पहिल्यांदा दर्शन घेऊया, त्यानंतर इथलं जो काही निसर्गरम्य भाग असा बघण्यासारखे तर आपण बघून घेऊया. तर आत्ताच आम्ही मंदिरात पोचलो. मंदिर कसं जागृत देवस्थान असल्यामुळे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आपण बाहेरचाच परिसर बघून घेऊया. तर मंदिरामध्ये जी आरती केली जातात, पंचारती जे काही उठली येतात तर ती असा. तर नुकताच मी दर्शन घेऊन येलं आहे. तर मेन सांगायचा उद्देश म्हणजे की महाशिवरात्री एक नैसर मोठं कार्यक्रम असता, कारण की मंदिर जे असा तर आपल्या शंकराचा असा, त्याच्यामुळे महाशिवरात्री दिसर मोठं कार्यक्रम असतं. त्यासोबतच महाप्रसादही असतं सगळ्यांसाठी आणि खूप गर्दी पण असतं जागृत देवस्थान असल्यामुळे. तर आता आम्ही इथून खाली जातं. तर आत्ताच मंदिरातनं आशीर्वाद वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो. तरी सर पिण्याच्या पाण्याची पण सोय असा आणि आता बाजूकच छोटंसं गार्डन असतं. तर आपण आता त्या गार्डनमध्ये जाऊया. त्याच्यानंतर जाऊचा उशीर जातोला, कारण की बसचे टायमिंग पण सरचे माहीत नाहीत नेमके काय असत ते. तर मंदिराच्या या साईडकच ह्या असं गार्डन असा. सुंदर अशी विहीर असा, त्याच्यावरती पिंडी असा आणि बहुतेक दगडापासूनच, हो या दगडाचंच असा. ही सर ऑलमोस्ट सगळी जी काय जास्त बघू घेते वास्तू जी असत, वास्तू ती पूर्णतः दगडापासूनच असत. आतमध्ये नंदींचं पण बहुतेक मंदिर आहे. तर खूप मस्त वाटला. नेहमी मी या कोकणामधलीच मंदिरा पण नाही, रेडीक गेलेला आहे. सोनुर्लेचं एक मंदिर. जास्त कोकणातली पण देवस्थानं मी फिराक नाही आहे. आज कोकणापासून खूप लांब गेलं आहे, पण खरंच खूप छान वाटला, कारण की इतक्या मस्त आहे ना मंदिर उंचवट्याच्या भागावर असल्यामुळे. आणि साईडिक अजिबात अशी सिटी असा, पण ती या सिटीपासून थोडा दूर असा, कणबर्गी गावात असल्यामुळे तसा खूप छान असा. आणि तुम्ही बघितल्यास आजूबाजू एकदम झाडापेड असं, त्याने खूप मस्त वाटता. वारा पण असा. तर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर तुम्ही स्वीट कॉर्न त्यासोबतच चहा वगैरे थोडंसं नाश्त्याची शॉप असा ती पण असं. तर तुम्ही मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर नक्कीच या शॉपमध्ये येऊन तुमचं असलेलो स्वीट कॉर्न त्यासोबतच चहा वगैरे घेऊ शकता. तर आता दादा आमका चहा दिल्याने आत्ताच, आणि आता ते काहीतरी बनवतात तर ते बघूया. चला.
तर अशा प्रकारे आजचं ब्लॉग मी सरच एंड करते. व्हिडिओ कसं वाटलं कमेंटवर नक्कीच सांगा. उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. त्यासोबतच व्हिडिओ संपता सांगते की कोकणातली जशी माणसं आपुलकीची असतात ना तशी कणबर्गी म्हणजे या गावातली असतात. तर जे दादा तुम्ही बघितलास तर कोकण आपला इथपासून कितक्या लांब राहिला आणि त्यांच्यानी ओळखलं आणि त्यांच्यानी काहीतरी एक माझं कसलं तरी व्हिडिओ बघितलेला असतं त्याच्यातून त्यांची ओळख झाली. जर तुमच्यापैकी कोण कधी इला कर्नाटकमध्ये सिद्धेश्वर टेम्पलला कणबर्गी त्यांचं गाव असा कणबर्गी गावात या मंदिर असा तर नक्की त्या दादांकडचे स्वीट कण त्यासोबत पटॅटो रोल्स आणि तिसरं मेन्यू कार्ड होता. जा काय तुमका आता तुम्ही तिथपासून घेऊ शकता. तर आता आम्ही जात आहे घरी. चला मग भेटाय नवीन दिवसाची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.